रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी परत चांगला सुंदर मोठा एकदम पद्धतशीर 1340 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट विथ आपल्याला एक सर्वंट रूम ह्या फ्लॅटसोबत मिळणार आहे. आणि अशा पद्धतीचा 2 कार पार्किंग सहित असणारा खरं हा 3 BHKचा फ्लॅट मुलुंड लोकेशनला आहे, जिथे जी मुलुंड LBS रोडवरती लागूनच असणारा कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने बनवलेला खरं फ्लॅट असणार आहे. ह्या फ्लॅटला जी OC आहे ती साधारणतः मेपर्यंत येईल आणि ज्या मंडळींना मेपर्यंत OC येणार आहे अशा पद्धतीचा सुंदर वेल नोन डेव्हलपरचा विथ बाल्कनीसहित निसर्गरम्य वातावरणाला लागून असणारा जर फ्लॅट घ्यायचा असेल तर मला असं वाटते हा एक ऑप्शन आपल्याकडे नक्की मिळणार आहे. तुम्ही बघितलं तसा जवळजवळ 11x4ची ही एवढी मोठी बाल्कनी असणार आहे, जी तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुमच्या फ्लॅटमध्ये असणार आहे. इथे 3 BHKचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स आहेत जे तुम्ही बघू शकता. जर हॉलचा जरी आपण विचार केला, हॉल लिव्हिंग आणि डायनिंगचा जरी विचार केला, 11.5x20 हा तुमचा टोटल हॉल आहे. आणि ॲडिशनल डायनिंगचा जर विचार केला 3x11 तुम्हाला हे सुद्धा मिळते. अशा पद्धतीचा खरा हा फ्लॅट असणार आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्ट फॉयरचा जरी विचार केला तरी तोही खूप मोठा नक्की असणार आहे, कारण की 1340मध्ये यांनी 3 BHK बसवलेला आहे. जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट असणार आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत. असे टोटल जर तुम्ही बघितलं, लिफ्टच्या जरी संख्या बघितल्या 1 2 3 4 आणि एक सर्व्हिस लिफ्ट, टोटल 5 लिफ्ट असतील. इथं एक फ्लॅट आहे, समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. टोटल 5 फ्लॅट ह्या बिल्डिंगमध्ये ह्या फ्लोअरमध्ये असणार आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर तुम्ही फ्लॅटचं बघितलं तर हा फ्लॅट तसा बघितला तर आपण इकडे जर आलो तर 1340चा तर तुम्हाला इथं मस्त चांगल्या पद्धतीचं एक सर्वंट रूम दिलेला आहे. 3 BHKमध्ये राहायचं किंवा सर्वंट रूम नाही वापरलं ना आपलं ऑफिस जर याच्यामध्ये बनवलं तरी मला असं वाटतं खूप सुंदर असू शकतं, कारण ऑफिसला तुम्हाला इथं पद्धतशीर जागा आहे. इथे जर आला तुम्ही तर इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला चांगलं मोठं वापरायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं एवढी मोठी जागा तुम्हाला सोडल्या गेलेली आहे. आणि इकडे जर आपण आलो तर तुमचं सर्वंट रूमच्या आतमध्ये सर्वंट तुमचं इकडनं येईल आणि इकडनं जेवण बनवायला तुम्हाला किचनमध्ये डायरेक्ट एंट्री येईल. इकडलं तो त्याचा आराम करू शकतो. किंवा तुम्ही ऑफिस बनवलं तर तिकडलं सगळं वेगळं ठेवा, इकडं तुमचं ऑफिस बनवा, तिकडं तुम्ही राहायला जाऊ शकता. आता त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला इथं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला फ्लॅटमध्ये तुम्ही जर बघितलं तर मधला जो फॉयर आहे तो एवढा मोठा फॉयर मिळेल. आणि त्याच्यानंतर हे तुमची किचनला एंट्री असणार. किचनची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाबा ही साईज खरोखर मोठी आहे. आणि इकडे जर तुम्ही इथे आला तर इथं वॉशिंग मशीन पॉईंट ऑलरेडी दिले गेलेले आहे. तुम्ही इथे अशा पद्धतीचं वॉशिंग मशीन लावून कपडे धुणे वगैरे जे काय प्रकार आहे तुमचं इकडले होईल. किचन बाकी खूप मोठं नक्की तुम्हाला जाणवेल की अशा पद्धतीचं हे किचन तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघा किती असा मस्त आणि असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो. तिकडनं जर तुम्ही बघितलं ह्या साईडला मस्त असा हॉल मिळतो. आणि हॉलच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर इकडं अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी मिळते. ज्या बाल्कनीमध्ये बसून बरोबर इथं 5-6 लोक तुमच्या बाल्कनीमध्ये विराजमान होतील. आणि इथं जो काय तुम्हाला आनंद घ्यायचा तो बाल्कनीचा आनंद तुम्ही तिथे बसून घेऊ शकता. ह्या साईडला आलं तर आपल्याला ॲडिशनल एरिया तुम्हाला इथे मिळतो, जो डायनिंग वगैरे तुम्ही इथे लावू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही इकडनं तुम्ही अशी एंट्री करणार आहात त्यावेळेला तुमच्या घरामध्ये ह्या अशा पद्धतीचं लेआउट आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट मिळतं, जे खरोखर खूप मोठं आणि नक्की असणार आहे. 8x5चं तुम्हाला इकडे बाथरूम मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याच्या अपोजिटला आलात तर इथे एक तुमचं बेडरूम असणार आहे. 9x12चं तुम्हाला इथे बेडरूम बाकी इथं मस्त मिळतं. इकडनं जर बाकी तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमच्या घरामधनं समोर जे तुमचं गार्डनचं काम वगैरे चाललेलं आहे किंवा गार्डन भविष्यात जे आता हे तयार होईल मेपर्यंत त्याची गार्डनचा व्ह्यू बाकी तुम्हाला सुंदर मिळेल. इकडे काही घरं तुम्हाला असे घरं जे आहेत हे हायर फ्लोअरला घरं मिळणार आहेत. आपल्याकडे इथे ग्राउंडला पार्किंग आहे, 2-3 माळ्याची पार्किंग आहे. त्याच्यानंतर तुमचं घर चालू होतं. आणि तसं जर बघितलं तर मग तिथून पुढं 37 माळ्याची बिल्डिंग म्हणजे हायर फ्लोअर आपल्याकडे अवेलेबल इथे नक्की मिळणार आहेत. आणि इथे जर तुम्ही आला तर इथे परत तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी मोठी प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली आहे. आणि ह्या जागेच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक बेडरूमची सुविधा इथं दिलेली आहे. हे बेडरूम पण तसं बघितलं तर मोठं आहे. इकडनं जरी ह्या बेडरूमला तुम्ही बघितलं तर तुम्हाला बाकी इथे हे असं मस्त चांगल्या पद्धतीचं गार्डन तुम्हाला मिळणार आहे बघायला. तशी बघितलं तुम्ही तर वरती जर बघितलं तर खूप सुंदर
आणि मोठी ही बिल्डिंग तुम्हाला मिळते. ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर 10 बाय 13ची तुमची ही बिल्डिंग ह्या बेडरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे. नंतर इथे जर आलात इथे 5 बाय 8चं तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम बाथरूम इथे ह्या साईडला नक्की मिळतं, जिथे चांगल्या कंपनीचं प्लंबिंग वर्क वगैरे सगळं चांगल्या पद्धतीचं केलं आहे. मेट्रो स्टेशनला पण जवळच आहे इकडनं. आणि जर मुलुंड स्टेशन जर बघितलं तर मात्र 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती इथून असणार आहे. आरमॉल जवळ आहे, फोर्टिस हॉस्पिटल पण जवळच असणार आहे. परत इथे एक टॉयलेट वॉशरूम हे सगळं दिले गेलेलं आहे. जवळजवळ हे पण चांगल्या पद्धतीचं मोठं प्रशस्त तुम्हाला इथे मिळेल. नंतर जर ज्याला शेवटच्या बेडरूमला आपण जाणार आहोत त्यावेळेला बाकी तुम्हाला एवढा मोठा पॅसेज मिळतो. पॅसेजच्या नंतर तुम्ही इथे आल्यावर एवढं मोठं कपाट लावू शकता. तिथून जर कपाट चालू केलं तर इथपर्यंत तुमचं कपाट येईल. इथे एक खिडकी क्रॉस व्हेंटिलेशन दिलेली आहे. हाईट पण तुम्हाला चांगली मस्त आणि मजबूत नक्की मिळते. आणि मग त्या पद्धतीनं परत तुमचं हे असं मोठं प्रशस्त तुम्हाला इकडनं पण एक बेडरूम नक्की मिळतं. हे शेवटचं बेडरूम आपल्याला मिळतं. इकडनं जरी आपण बघितलं तर हे तुम्हाला असा मस्तपैकी गार्डनचा व्ह्यू बाकी मिळतो. ह्या बेडरूमची साईजचे जर विचार केला तर 11 बाय जवळजवळ 11 बाय 16चं हे तुमचं बेडरूम तुम्हाला इथे मिळणार आहे. अशा पद्धतीचं कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेला हा सगळाच विचार केला तर 1340 कार्पेट सर्वंट रूम धरून 1340 कार्पेटचा फ्लॅट असेल. 2 कार पार्किंग याच्या सोबत असणार आहेत. आणि अशा पद्धतीचा हा खरं तुमचा फ्लॅट तुम्हाला मिळेल. तसं बघितलं तर मग तसा 3.5 BHKच झाला हा, जर सगळ्याच गोष्टींचा आपण विचार केला तर. आणि याची जी किंमत आहे ती किंमत आता ठेवताना इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून 3,96,00,000 रुपये 3.96 लाख ऑल इन्क्लुडिंग सगळंच आलं त्याच्यामध्ये. पण ते सगळंच म्हणजे ते काय फायनल नाही आहे. आपण ज्या वेळेला ह्या किमतीमधला जो 396चा फ्लॅट 20 माळ्याच्या वरती उपलब्ध आपल्याला मिळणार आहे आणि 37 माळ्याची बिल्डिंग उपलब्ध आहे. तर 396 त्याच्यामध्ये आपण पैसे कमी करणार आहोत. कमी करण्याच्या पाठीमागं एकच कारण आहे. आतापर्यंत आपण ठाण्यात काम करत होतो, तर ठाण्यातला काही मित्रपरिवार इथे आहे. त्या परिवाराला हाताला धरून बाबा हे माझे माणसं आहेत, माझ्या माणसांसाठी इथे काहीतरी निगोशिएशन पार्ट करा म्हणून आपण इथे हे फ्लॅट खरं काढलेलं आहे. तर त्या पद्धतीची ओळख लावून इथे आपण त्या पद्धतीचा रेट्स चांगल्यात चांगल्या किमतीत कसा होईल याचा नक्की विचार करू. आपण हा फ्लॅट आत्ता तयार होणार आहे. फ्लॅट सगळे तयार झालेले आहेत. फक्त आता OCIची वाट बघतात. OCIला मेपर्यंत याची एप्रिल मेपर्यंत OCIची येणार आहे. जर तुम्ही 5-6 महिने कोणी कळ काढणारे मंडळी असाल तर तुम्ही अशा ठिकाणचा हा फ्लॅट मी खरं तुम्हाला दाखवलेला आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा चालतो, जेणेकरून माझ्या लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जाव्यात. त्यांना त्याच्यातल्या काही गोष्टी आवडल्या पाहिजेत. त्यांच्या मनातलं घर कुठंतरी लपून बसलेले ते पुढं बाहेर यावं म्हणून मी वेगवेगळं काय ना काय दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो. आणि ते तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही आहे. तुमचा आशीर्वाद असल्या कारणानं मी ह्या सगळ्या गोष्टी करत चाललो आहे. तुमचं पाठबळ तरीही मला पाहिजे. चांगलं असेल वाईट असेल मला समजून घ्या, पण मी नेहमी चांगलंच करायचा प्रयत्न करतो आहे. कदाचित कळत नकळत माझ्या हातनं जर काही चुका होत असतील त्याही तुम्ही समजून घ्या. आणि मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. मला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट ह्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून माझा उत्साह तुम्हीच वरती वाढवू शकता. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.